अहमदाबाद इथं आजपासून पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीनं सहभागी स्पर्धकांना संबोधित केलं। या स्पर्धांच्या माध्यमातून अहमदाबादच्या भूमीतून जागतिक क्रीडा वारशात आणखी एका नव्या अध्यायाची भर पडली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा आयोजित करणं ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधीच जागतिक योगासन स्पर्धेनं आरोग्य आणि निरोगीपणाचा दुहेरी लाभ मिळवून दिला आहे, असं ते म्हणाले। कोट्यावधी लोकांनी योगाभ्यासाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आहे, असं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेच्या माध्यमातून योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज यह देखकर बहुत खुशी होती है कि करोड़ों लोग योग को अपनी दिनचर्या का हिस्सा बना चुके हैं। ध्यान, प्राणायाम उनकी जीवन शैली का हिस्सा बन रहा है। लेकिन साथियों, हर जीवन परंपरा समय के साथ नए चरण में प्रवेश करती है। योगासन स्पोर्ट्स की ये वर्ल्ड चैंपियनशिप इसी चरण का शुभारंभ है। इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी। मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा। या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधील सुमारे 70 ते 75 देशातील 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत। या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार आहेत। ताज्या जागतिक मुष्टियुद्ध क्रमवारीत